नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. कसे आहात? मस्तच ना? असेच राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृताचा आपण नित्यसेवा सुरू केलेली आहे गुरुवारपासून. ही सेवा स्वामी चरित्राची गुरुवारपासून सुरू केलेली असते. 7 दिवसात 21 अध्याय आपल्याला कंप्लीट करायचे असतात. रोजचे 3 अध्यायाप्रमाणे अशी आपली ही नित्यसेवा असते. आपले 3 अध्याय कंप्लीट झालेले आहेत. आज आपण 4था, 5वा आणि 6वा घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थे येती आता. स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती. नृपराया दर्शन देती स्वच्छेने राहती तयापुरी. चोळप्पाचा दृढ भाव घरी राहिले स्वामी राव. हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे ते. चोळप्पाची सद्गुणकांता तीही केवळ पतिव्रता. सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोका दर्शना येते कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने. व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोग कष्टले संसार तापे तप्त झाले. मायामय पसाऱ्यात फसले ऐसे आले कित्येक. भक्तांतरी जे इच्छिती ते यतिराज पुरविती. दृढ चरणी जयाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदिक कुटिल तया शास्त्रे केवळ. नास्तिका प्रती तत्काळ योग्य शासन करिता ती. कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी. हसुनी म्हणती जनासी ढोंगी नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी. साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसतसे. ऐसे तयाचे निंदिले समर्थानी अंतर जाणिले. जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेख. एका भक्ताची आगरी पातळी समर्थाची स्वारी. तेही दोघे अविचारी होते बरोबर संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार करती म्हणती करू आता. दर्शनेच्छू जन असंख्यात पातले तेथे क्षणार्धार्थ. समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली. दर्शन घेऊनी चरणाचे मंगल नाम गरजती वाचे. हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती. नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाची. कोणी नमसाते करती कोणी आणून देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुनी. स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्याशापुढे लोटली. मोडली जनाची गर्दी तो येऊनी सेवे करी. संन्याशापुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी. सूर्य जाता अस्तचाळासी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वज्रसे. जे पातले करू चरणा त्यासी झाली विटंबना. गंडावया कुत्सिजना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत प्रेमळ भक्त चतुर्थोऽध्याय गोढा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानर अज्ञान तमछेदका भास्कर. पूर्ण साक्षी परात्पर भक्ता खरय सदयतू. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे रजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि तया आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसारी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयाच्या अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मानकरी तैसे थोर थोर. बसले असता समग्र बोले नृपवर त्यावर प्रती. कोणी जाऊने अक्कलकोटासी तेथे आणील स्वामीसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब
सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परीसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असू द्या. एक ऐसे ऐकुनी उत्तर संतोषला तो नृपवर. त्यासी सभा ही समग्र आनंदित झाली. नृपतीसह सकळजणे तयासी त्या परी तात्यासी सन्माने. गौरवोनी मधुरवचने यशस्वी हो मनती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामीची दिव्यमूर्ती आनंदले झाले चित्ती. तेथील जनाची पाहून भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहून तात्यासी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर. लढवूनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करुणी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्त केली. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिते. जेणे सवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांत गाठून चोळप्पाप्रती. त्यास लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरैसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येने सर्वे वशा चोळप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुरवचनी. कृपाळू होऊन समर्थाने बडोद्याप्रती चालावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थाने हास्य करून. उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त पंचमो अध्याय पोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत. तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती. कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकूनी समर्थ बोलती हसोनी. मल्हाररावाची आमनी आम्हाविषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा प्रयत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करुनी ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्याने अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक सदना ते करी. त्या ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्तासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. आता झाले वेगळे चित्र काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राज्यासी. ऐसी सकळ आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐसा उपाय करूनही न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोण एके दिवशी साधोनी योग्य समयासी. मेन्यात घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कपडगावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना केला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विंदित झाली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय कुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टाकिले हात तात्याने. मग अपेक्षा ते घेऊन बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रासी विचारिती कोण जातो स्वामी कडे. जेव्हा मराठा उमराव यशवंतयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थाची भेटी. वस्त्रे अलंकार स्वर्णताटी स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणून सत्वर टोकायाचे चरणी.
ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडाचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा केली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्यासी सोडून. साहेब विषप्रयोग केला मल्हाररावासी आळाला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अगटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडहा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. आज आपण अध्याय 4 5